गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा गावात सामाजिक बांधिलकीचं प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं आहे। गावातील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी सिमेंट उखडून लोखंडी सळ्या बाहेर आल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या धोकादायक मार्गामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता। मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं गावातील सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले। धाबा येथील रामकृष्ण पत्रुजी सांगळे यांच्या पुढाकारातून संत परमहंस कोंड्या महाराज सेवा समितीच्या माध्यमातून शाळेकडे जाणाऱ्या मार्गाची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली। रस्त्यावर बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांवर सिमेंट काँक्रीट टाकून मार्ग सुरक्षित करण्यात आला। विद्यार्थ्यांना कोणताही अपघात होऊ नये आणि त्यांना सुरक्षित वातावरणात शाळेत जाता यावं या उद्देशानं हा उपक्रम राबविण्यात आला। या सेवाभावी कार्यात मनोज कोप्पावर, राजेश कोरडे, मोशिम शेख, अनिल डोंगरे, सुमित चटारे, रवी मावलीकर, राजू बोरकर, सूरज भस्की आणि नाना चणेकार यांनीही सक्रिय सहभाग नोंदवून श्रमदान केलं। समितीच्या सदस्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेत अल्पावधीत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली। विशेष म्हणजे अनेक वेळा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना देवस्थान समितीनं स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे। गावातील नागरिकांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत करत समितीच्या कार्याचं कौतुक केलं आहे। सामाजिक उत्तरदायित्व जपत केलेल्या या सेवेमुळे संत परमहंस कोंड्या महाराज सेवा समितीचा आदर्श इतर सामाजिक संस्थांसमोर निर्माण झाला असून परिसरात या कार्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आज धाबा येथील संत परमहंस कोंड्या महाराज सेवा समितीतर्फे आम्ही धाबा येथील नवयुवक व माझे मित्रमंडळ यांनी वार्ड क्रमांक 1 मध्ये जाताना जो रस्ता जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचा रस्ता आहे आणि मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्यावर कॉन्क्रीट हे उखडलेले आहे आणि तिथले सलाखी वगैरे बाहेर निघले आहे। आम्ही वारंवार ग्रामपंचायतना सूचना केल्या, विनंती केली, पण त्यांना माणसं मिळत नाही असे त्यांनी आम्हाला उत्तर दिलं। त्यानंतर आम्ही एक गावातील युवक वर्ग यांनी ठरवलं की आमच्या सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही गावातील जे काही आम्हाला सुचेल किंवा लोक सुचेल, आम्हाला जमेल तशा पद्धतीनं आम्ही गावातील सेवा करू। यासाठी आम्ही इथं सगळेजण मेहनत घेण्यासाठी व सेवा करण्यासाठी उपस्थित झालो।